शाळेमध्ये आमच्या दुपारच्या जेवणाची सुट्टी साधारण 1 तासाची असते। त्या 1 तासाच्या सुट्टीमध्ये जेवण करून मुलं मोस्टली खेळत असतात। पण जर आपण थोडंसं पाहिलं की हा जो काळ आहे, सकाळी शाळेत आलेली आहेत, लवकर उठलेली आहेत, कदाचित अभ्यास केलेला असेल, त्यानंतर सगळं उरकून शाळेत आलेली आहेत, शाळेमध्ये 4-5 तास झालेले आहेत त्यांचे, आणि त्या दरम्यान त्यांना सकाळपासूनचा एक तो मेंदूला थकवा आल्याचा जो प्रकार असतो तो कदाचित त्यावेळेस तो झालेला असतो। म्हणूनच कदाचित जेवणाच्या सुट्टीनंतर मुलांचं मन लागत नाही पुढच्या शिक्षणावर। तर त्या दरम्यान आपल्याला काही करता येईल का हा विचार करून आम्ही एक गोष्ट केली। योग निद्रा म्हणून जे एक प्रकार आहे, तर तो उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये सुरू केला आणि एक साधारण अर्ध्या तासामध्ये जेवण करतील मुलं आणि राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये आपापल्या जागा त्यांनी निश्चित केलेल्या असतात, तिथं जाऊन ते सरळ झोपतात आणि त्या दरम्यान सुट्टीचाच तो काळ असतो, त्या दरम्यान ती योग निद्रेची एक जी क्लिप आहे ऐकण्यासाठी त्यांना ती क्लिप तिथं चालू करून दिली जाते साऊंड सिस्टीमवर शाळेमध्ये, आणि त्या अर्ध्या तासामध्ये मुलं खूप छान पद्धतीने झोपून जातात। बरीचशी मुलं, काही मुलं एका त्या आपण त्याला समाधी अवस्था म्हणू शकतो अशा अवस्थेपर्यंत मुलं त्यांची ती ट्रान्सच्या जवळपास अशा लेवलपर्यंत मुलं जातात आणि तो आराम मिळाल्यानंतर त्या योगनिद्रेतून ज्यावेळेस मुलं जागी होतात आणि पुढच्या कामाला सुरुवात करतात, तर एक 5-7 तास झोपून उठल्यानंतर जेवढं फ्रेश असतं माणूस, तितक्या त्या प्रकारचा फ्रेशनेस आम्हाला मुलांच्यात दिसतो। आणि कधीही आम्हाला असं जाणवलं नाही की दुपारच्या सुट्टीनंतर मुलं आता आळसलेली आहेत किंवा त्यांची शिकण्याची इच्छा नाही। संध्याकाळपर्यंत त्यांची एनर्जी टिकून राहते आणि खूप चांगल्या पद्धतीने ही मुलं शिकत राहतात। योग निद्रेबरोबरच योगा असेल किंवा सूर्यनमस्कार असेल किंवा मेडिटेशन प्राणायाम असेल, ह्या गोष्टींचा पण आम्ही शाळेमध्ये उपक्रम सुरू केला। जसं आपण म्हणतो की हा सगळा मेंदूचा खेळ आहे, शिक्षण किंवा शिकणं समजणं हा जसा मेंदूचा खेळ आहे सगळा, आणि मेंदूमध्ये तयार होणाऱ्या किंवा जोडल्या जाणाऱ्या पेशींच्या माध्यमातून हे सगळं घडतं आहे। तर त्याच्यासाठी जर आपण ऑक्सिजनचा विचार केला तर मेंदूचं वजन जरी शरीराच्या 2% असलं तरी ऑक्सिजन मात्र 20% घेतला जातो असं बोलतात। तर ह्या गोष्टींना कुठंतरी लक्षात ठेवून आपण तो जास्तीत जास्त ऑक्सिजन त्या पेशींना मिळावा, मेंदूला मिळावा, आणि त्यानंतर मग त्यांची जी काही डेव्हलपमेंट आहे ती खूप योग्य पद्धतीने होईल। म्हणून प्राणायाम असेल किंवा योगा असेल की शरीर ते लवचिक राहावं, म्हणजे आजारी पडणं वगैरे हा प्रकार होणार नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या निमित्ताने मुलांच्या उपक्रमातून त्यांना उपलब्ध करून देतो, त्याचे खूप चांगले परिणाम दिसत आहेत।